मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. आजचा विषय आहे माझी लाडकी बहीण योजना. खरं म्हणजे सरकारनं ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावरती माझी लाडकी बहीण योजना सुरू केली महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. ती योजना पाहताना असं वाटते सुकृत दर्शनी की नाही बाबा गरिबांच्यासाठी आहे. त्याच्या कंडिशन्स तशा आहेत, म्हणजे त्याच्या अटी ज्या ठेवलेल्या आहेत त्यांनी फॉर्म भरण्यासाठी, डिक्लरेशन देण्यासाठी ज्या काही कंडिशन्स आहेत, तर त्या अशा आहेत. समजा साधारणतः की वार्षिक उत्पन्न साधारण 2.5 लाखापेक्षा कमी असावं त्या कुटुंबाचं. आयकर भरणारी जी असेल त्या घरामध्ये कुणी नसावं, त्या कुटुंबामध्ये कुणीही आयकर भरणारं नसावं, म्हणजे 2.5 लाखाच्या कमी ते उत्पन्न आलंच आपोआप. तसंच त्या कुटुंबामधील कुणीही सरकारी कर्मचारी नसावा, तो परमनंट असो की टेम्पररी असो, सरकारी कर्मचारी नसावा. दुसरी गोष्ट की दुसऱ्या योजनेचा म्हणजे 1,500पेक्षा जास्त फायदा असलेल्या कोणत्याही दुसऱ्या योजनेचा तो लाभार्थी नसावा. पुन्हा 5वी कंडिशन अशी आहे की कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. शेती असेल तर ती 5 एकरपेक्षा जास्त नसावी. 6वी आहे की त्याच्याकडे 4 चाकी वाहन नसावं कुटुंबामधल्या कोणाकडे, अर्थात ट्रॅक्टर असेल तर चालेल. म्हणजे ट्रॅक्टरची किंमत आता ती किती असते वगैरे जाऊ द्या त्याबद्दल, पण ठीक आहे. आपण अर्थात ही योजना काही म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना असं तिचं नाव आहे, आणि हे अजितदादा पवारांच्या डोक्यातून आली आणि मग त्यासाठी पैसा नाही आहे असं फायनान्स म्हणजे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावानं आहे, पण फायनान्स डिपार्टमेंटनं असंही सांगितलं की बाबा आमच्याकडे काही पैसा नाही आहे, आणि म्हणजे कुठून आणायचा पैसा म्हणून. याचाच अर्थ असा ती योजना तशीही बंद होणार आहे निवडणूक झाल्यानंतर, हे एकंदरीत लक्षण पाहता दिसते. त्यातही ही योजना मध्य प्रदेशामधले जे शिवराज सिंग चौहान होते त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मेरी बहना या नावानं ही योजना राबवली, आणि ती आता बंद झाल्याच्या बातम्या येत आहेत. म्हणजे निवडणुका आत्ताच झाल्या, 3 महिनेसुद्धा झालेले नाही, आणि कारण लोकसभेच्या सोबतच त्या झाल्या, आणि ती योजना बंदसुद्धा झाली. पण त्यांनी इलेक्शनच्या तोंडावरती ती योजना राबवली आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि त्यामुळे ते सरकार सत्तेवर आलं अशा प्रकारचं असा एक समज आहे, आणि त्यामुळे तिचीच कॉपी या योजनेच्याद्वारे करण्यात आलेली आहे. आता वास्तविक बघा, या योजनेच्या संदर्भात गडबडी अशा आहेत, म्हणजे बाकीचे फॉर्म भरण्यासाठी त्यात काय गोंधळ झाले ते जाऊ द्या, ते तांत्रिक भाग आहे समजा. पण ही योजना जाहीर केल्यानंतर यांच्यापैकी म्हणजे महायुतीमधले एक आमदार असं म्हणाले की जर तुम्ही आम्हाला मतं दिली नाही तर आम्ही ते पैसे परत घेऊ. जाहीरपणे बोलले. त्यावरती मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थोडीशी मखलाशी करत काय त्याचा खुलासा असा केला की ते गमतीत बोलले, ते सिरियसली घ्यायचं असते का. म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे, यांनी काही जरी म्हटलं तरी ते गमतीत घ्यायचं उलटं असेल तर, आणि बाकी विरोधकांनी मात्र ते नाही बोलले तरी भाजपावाले अत्यंत खालच्या लेवलवरती खोटा प्रचार करणार, आणि तरी मात्र लोकांनी त्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारची ही जमात आहे भारतीय जनता पार्टीची, जी अत्यंत विकृत आहे, अत्यंत खोटारडी आहे, अत्यंत बोगस राजकारण करणारी आहे, अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करणारी आहे, हीन दर्जाचं राजकारण करणारी आहे. आणि आता एका आमदाराच्या संदर्भातच ते एक पत्र आपण पाहत असाल की त्याच्या चौकशीसाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट वगैरे असं त्या विचारलं शाळेला की यांची ही जी 2 मुलं तुमच्याकडे शिकत आहेत तर त्याचा पैसा कुठून येतो, काय पेमेंट त्यांनी केलं आहे त्याची माहिती आमच्याकडे द्या. म्हणजे विचार करा की एखाद्या आमदाराची मुलं 2, म्हणजे त्यांनी मुलांनी शिकू नये, या लोकांची मेंटॅलिटी काय, याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची की एखाद्या आमदारानं चांगल्या शाळेमध्ये आपली मुलं शिकवायला सुद्धा नको, किंवा एखाद्या कर्मचाऱ्यानं म्हणा, शिक्षकानं म्हणा, प्राध्यापकानं म्हणा, एखाद्या क्लर्कनं म्हणा, त्यानं चांगल्या शाळेमध्ये आपली मुलं शिकवायला सुद्धा नको, आणि जर शिकवली तर त्याची आम्ही चौकशी करू, त्याला आम्ही जेलमध्ये टाकू, त्याला आम्ही भ्रष्टाचारी म्हणू. म्हणजे किती भयंकर आहे बघा, विचार करा तुम्ही. आणि या लोकांच्या बाकीच्यांच्या अनेक गोष्टी आहेत, आता सांगण्याची गरज नाही, इथे आजचा तो विषय नाही. पण माझा मुद्दा असा आहे या निमित्तानं की ही जी योजना आहे ती निवडणूक झाल्यानंतर चालू राहील की काय सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी इथपर्यंतही म्हटलं की आता जर तुम्ही आम्हाला मतदान करणार, आम्हाला जर आशीर्वाद दिला, आशीर्वाद म्हणजे काय, कशाचा आशीर्वाद म्हणजे काय, तर तुम्ही जर आम्हाला मतं दिली तर त्या 1,500चे 2,000 करू, आम्ही 2,000चे 2,500 करू, 2,500चे 3,000 सुद्धा करू शकतो. म्हणजे तुम्हाला 15-20 वर्षे आम्हाला निवडून देत राहा, तुम्ही 1,500-2,000 रुपये घेत घ्या, आणि मग आम्ही तुम्हाला ते. बरं, हा पैसा कोणाचा, हा जनतेचाच पैसा.
दिला जातो जनतेलाच असं म्हटलं जाईल, पण त्याच्या बदल्यात तुम्ही मतं कसं काय मागू शकता? हा तुमच्या घरचा पैसा आहे का? तुमच्या बापाचा पैसा आहे का? तुम्ही कमवलेला पैसा आहे का? मग हा कुठून आला याची चौकशी का नाही मग? म्हणजे पैसा जनतेचा आणि तो तुम्ही तुमच्या मतासाठी वापरणार, तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वापरणार, राजकारणासाठी वापरणार. या क्षणी या ठिकाणी निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. खरं म्हणजे हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. याचं कारण असं की निवडणुका जाहीर होण्याच्या तोंडावरती तुम्ही हा पैसा ह्या योजना अशा लागू केल्या. 5 वर्ष काय नाही तुम्हाला समजलं? 5 वर्ष तुम्हाला आठवण नाही झाली? निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातली निवडणूक यासाठीच पुढे ढकलली गेली आहे अशा प्रकारची चर्चा होते की अशा काही योजना जाहीर करण्यासाठी महायुतीला संधी मिळावी, वेळ मिळावा, अन्यथा यांचं सरकार काही येत नाही. हे स्पष्ट आहे. सगळे अहवाल सांगतायत की यांची नाव डुबणार, यांचं रामनाम सत्य होणार या सरकारचं, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे तरीसुद्धा हे जेव्हा म्हणतात, जर ही समजा योजना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजना असं तिचं नाव जरी असलं तरी ती प्रत्यक्षामध्ये मग जर ती खरोखर सरकारीच असेल तर ती कोणतंही सरकार आलं तरी सुरू राहावी, पण तसं होत नाही. ही योजना बंद होण्याचे चान्सेस अनेक आहेत, शंका व्यक्त करतात लोक आणि ते अनुभवसुद्धा तसेच आहेत. आणि जिथे तुम्हाला शेतकऱ्यांच्यासाठी वेळेवर खत देऊ शकत नाही, वेळेवर त्यांना बियाणे देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार होतो, अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, जाऊ द्या त्या बाकीच्या. पण महत्त्वाची गोष्ट की आम्ही वापस घेऊ, म्हणजे ही योजना वापस घेतली जाईल, सरकार पडलं तर वापस घेतली जाईल, म्हणजे बंद होणार अशासारखं वगैरे जे पसरवलं जाते. आणि म्हणून मला असं वाटते की निवडणूक आयोगानं असं करायला पाहिजे की बाबा अशा कोणत्या योजना जाहीर करायच्या असतील तर निवडणूक होण्याच्या 6 महिने आधी तुम्ही जाहीर करा. 6 महिने आधी तुम्ही जाहीर करा, त्यानंतर तुम्हाला कोणती योजना जाहीर करता येणार नाही. अशा प्रकारचं करायला पाहिजे. पण आता निवडणूक आयोगच कोणाच्या तरी घरचं पाळीव हे आहे, त्यामुळे ते खुंट्याला बांधलेलं ते आहे सगळं. समजा तो खुंट्याला बांधलेला जीव आहे तिथे निवडणूक आयोगामध्ये, आणि त्यामुळे ते निवडणूक आयोग काही करणार नाही. पण आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे स्वतः सरकारी पैशावरती, जनतेच्या पैशावरती स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्याचं हे जे आहेत, आणि हे सरसकट हा भ्रष्टाचार आहे, सरसकट हा नैतिक भ्रष्टाचार आहे, याच्याबद्दल वाद नाही. जनतेनं याच्या संदर्भामध्ये काहीतरी केलं पाहिजे, करेलही जनता आज ना उद्या. आज जरी त्यांना कळत नसेल तरी उद्या जनतेला हे करी. यांना किती मतं मिळतील हा नंतरचा भाग आहे, देतील नाही देतील हा नंतरचा भाग आहे. हे वापस घेणार योजना बंद करा, कारण MP मधली योजना जर 4 महिने 3 महिने चालली नाही, तिथे तर प्रचंड बहुमतानं सरकार आलं. ते 3 महिने तर जर ती योजना चालू शकली नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठे चालणार? ते चालवणारच नाही आहे, त्यांना ते करायचंच नाही. पण निवडणुकीच्या तोंडावरती डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जमा केले जातात, हाच मुळामध्ये तसा भ्रष्टाचार आहे. आणि त्यामुळे मतदारांनी सुद्धा, भगिनींनी सुद्धा केवळ 1,500 रुपयाच्या मागे हे तुम्हाला उल्लू बनवत आहेत, हे जनतेच्याही लक्षात येते. येत नाही असं नाही, पण ठीक आहे, मिळून राहिले तर घेऊन घ्या. काही लोकांसाठी 1,500 रुपयेसुद्धा मोठे आहेत. जनतेने एकच ठेवावं, पैसा जर आता सरकारी योजनेनुसार मिळत आहे तर घ्यायला हरकत नाही, पण हे काही त्याच्या घरून देत नाही आहेत. याच्या कितीतरी पटीनं ते तसे त्यांनी काढलेले आहेत. गॅस महाग केला, प्रत्येक गोष्टीमध्ये 30 ते 40% या निवडणुकीच्या नंतर 30 ते 40% महागाई वाढलेली आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये 30 ते 40% महागाई वाढलेली आहे. किमान 20% तर वाढलेलीच आहे. म्हणजे अब्जावधी रुपये तसेच तुमच्या खात्यामधून काढून घेतलेले आहेत. सिलेंडर किती वाढलं, पेट्रोल काय वाढलं, बाकीचे आता तुम्हाला भाजीपाल्यावर तर बऱ्याच लक्षात येईल. अर्थात भाजीपाल्यावरती फारसा खर्च होत नाही, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल फार राग धरू नये. पण बाकीच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि त्याच्यातून त्या महागाईच्या निमित्तानं काढून घेतले जातात, तुमच्या खिशामधून 100 रुपये काढून घ्यायचे आणि 1 रुपया तुमच्या किंवा 1.5-2 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकायचे आणि तेही तात्पुरते टाकायचे 2-4 महिन्यासाठी. असा हा यांचा निलाजरा प्रकार आहे. अशा प्रकाराला आपण भुलथापेला आपण बळी पडू नये असं मला वाटते. यांच्याकडे कोणताही सोशल वेलफेअरचा ठोस असा कार्यक्रम नाही, कारण जाती धर्माच्या पलीकडे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकारी पक्षाचे लोक जाती धर्म आणि द्वेष पसरवणं याच्या पलीकडे कुठेही जाताना दिसत नाही. त्यांचं डोकं त्याच्या पलीकडे जात नाही, हे लक्षात घ्यावं आणि यापासून सावध राहावं अशी विनंती करतो. आणि अशा प्रकारच्या योजनांच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं कठोर जरा भूमिका घेतली पाहिजे. हा पैसा जनतेचा आहे आणि तो निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरला जातो आहे. हा मोठा भ्रष्टाचार आहे. या संदर्भामध्ये निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली जाऊ शकेल असं मला वाटते, ती व्हावी अशी अपेक्षा आहे. बघूया. तर आजचा विषय इथेच संपवतो, थांबतो. धन्यवाद.